अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्या भव्य मंदिरामध्ये विराजमान झाले। संपूर्ण जगाने डोळे भरून तो सोहळा पाहिला। गरिबांनी आपल्या घामाची कमाई, श्रीमंतांनी आपल्या सोन्या चांदीचे भांडार श्रीरामाच्या चरणी अर्पण केले। पण याच श्रद्धेच्या आडून, याच आस्थेचा गैरफायदा घेऊन मंदिराच्या पैशाची, सोन्याची आणि जमिनीची लूट सुरू आहे। ज्या राम मंदिरासाठी लोकांनी सर्वस्व अर्पण केलेलं होतं, त्याच मंदिराच्या गाभाऱ्यातून, देणगीच्या खोलीतून आणि जमीन खरेदीतून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे। लोकांनी दान केलेला पैसा लुटलेला आहे मंदिर ट्रस्टनं। विशेष तपास पथक म्हणजे SITनं तयार केलेला 150 पानांचा प्राथमिक अहवाल आलाय आणि हा अहवाल आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टेबलवरती ठेवण्यात आलेला आहे। या 150 पानांच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय ते जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे। देणगीचा पैसा या सगळ्या लोकांनी कसा लुटला, लोकांनी वाहिलेले दागिने, सोन्याच्या विटा त्या सुद्धा लुटल्या आणि मंदिराची जी जमीन आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे त्यातही जमीन घोटाळा झालाय। कोट्यवधी रुपयांची लूट झालेली आहे आणि हे करणारे कोण होते तर श्री राम जन्मभूमी ट्रस्टची माणसं। सगळा अहवाल पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुमच्या समोर मांडतो, शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी अमोल किन्होळकर, आपण पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन। SITच्या 150 पानांच्या अहवालातली सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे देणगीची चोरी झालेली आहे आणि मंदिर ट्रस्टची माणसं आणि त्यांचे नातेवाईक यांनी ही केलेली आहे। मंदिराच्या व्यवस्थापनापासून ते थेट देणगी मोजण्याच्या खोलीपर्यंत या लोकांनी कब्जा मिळवला आणि रामाच्या दरबारामध्ये लूट चालवलेली आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि त्यांचा पुतण्या चंदन राय। गेल्या वर्षापर्यंत चंदन राय हा व्यक्ती रामघाट परिसरामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता, पण मंदिर निर्माण सुरू झालं आणि याचं नशीब पालटलं। अयोध्येच्या माझा परिसरामध्ये यानं जमीन खरेदी केली आणि हरिद्वारमध्ये हॉटेल उभं केलं। दुसरं पात्र आहे श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे आमंत्रित सदस्य गोपाळ राव यांचे पुतणे सोमेश आनंद। हा सोमेश आनंद याची ड्युटी काय होती तर मंदिर परिसरामध्ये व्हीलचेअरची व्यवस्था करणं, म्हणजे लोकांना दाखवायला हे काम। पण याच्या मंजुरीशिवाय मंदिराच्या कोणत्याही कंत्राटदाराचं पेमेंट होत नव्हतं। बांधकाम साहित्याचे पैसे याच्याच माध्यमामधून यायचे। याच्याकडे VVIP पास देण्याचे अधिकार होते। इतकंच नाही तर देणगी मोजण्याच्या गुप्त खोलीतही हा जात होता। त्याला तिथे प्रवेश कसा मिळत होता ते अजून कळलेलं नाहीये। सोमेश बद्दल धक्कादायक दावा असा आहे की गेल्या 3-4 वर्षात 50 पेक्षा जास्त वेळा रेल्वेनं पोती भरून तो घेऊन गेला। गोपाळराव आणि सोमेश आनंदचं गाव कर्नाटक मधलं हुबळी आहे। त्यानं हुबळीला या पोत्यातून नेमकं